खबर महाराष्ट्र के यवतमाल जिला विधानसभा क्षेत्र से मुझे टिकट मिली तो मैं चुनाव अवश्य लड़ूंगा और नहीं भी मिली तो पार्टी का काम करूंगा। पार्टी से बेईमानी नहीं करूंगा। मेरी कांग्रेस पार्टी ने मुझे 6 बार टिकट दी है और 4 बार मैं जीत कर आया। हार जीत होते रहती है, इस बार मुझे बहुत उम्मीद है। कुछ समय के लिए पार्टी तोड़ी जा सकती है, मूर्ख बनाया जा सकता है, ज़्यादा समय मूर्ख नहीं बनाया जा सकता। और भी आगे क्या कहा, देखिए इस रिपोर्ट में। वसंतपुर के पूर्व शिक्षण मंत्री कांग्रेस नेता महाराष्ट्र ने। सुप्रीम पावर न्यूज़ के लिए सहायक संपादक दुर्गा प्रसाद परवे की रिपोर्ट आहे। यवतमाळ जिल्ह्यातील खासदारकीची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली। याचं कारण हे आहे की यावेळेस उमेदवार हे आमचं टार्गेट नव्हतं। जनतेच्या ही समोर कोण उमेदवार हा विषय नव्हता। पण 1942 मध्ये ज्यावेळेस चलेजावची चळवळ झाली, भारतीय लोकशाहीतला सर्वसामान्य माणूस जो असंतुष्ट झाला होता, दडपशाही, गुलामगिरी, त्याच्या वाट्याला येणारं दळबद्रीजीनं किंवा हुकुमशाही, त्यावेळेस संपूर्ण सर्वसामान्य माणूस हा पेटला होता। आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींनी प्रत्येक व्यक्तीला नेतृत्व प्रदान केलं होतं। त्याच प्रकारे त्याच्यानंतर अत्यंत स्पॉन्टेनियसली, उत्स्फूर्तपणे माझा सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य महिला मतदार या सगळ्यांनी ठरवलं होतं की कोणत्याही हालतीत आम्हाला बदल पाहिजे। कारण सर्वसामान्य माणसाची अपेक्षा ही असते की मला सुखात समाधानाने जगता आलं पाहिजे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। या देशातल्या कुठल्याही माणसाचं छोटंसं स्वप्न असं आहे की माय ड्रीम इज टू लिव्ह इन प्रॉस्परस इंडिया, माय ड्रीम इज टू लिव्ह इन सिक्युअर इंडिया, माय ड्रीम इज टू लिव्ह इन सेफ इंडिया, माय ड्रीम इज टू लिव्ह इन हॅपी इंडिया। हे सर्वसामान्य माणसाचे सुखदुःखाचे जे प्रश्न आहे ना, या प्रश्नांकडे प्रचलित सरकारचं 100% दुर्लक्ष झालं होतं। दुर्लक्ष झालं नव्हतं, जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं। आणि म्हणून प्रचंड महागाई वाढली। 25,000 तरुणांनी नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या होत्या। माझ्या देशाचा GDP कमी झाला। माझ्या देशातला हा सर्वसामान्य जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे तो 24 तास मेहनत करतो। ज्याच्यावर अख्खं जग अवलंबून आहे तो मात्र अख्ख्या जगातल्या सगळ्या घटकांवर अवलंबून आहे। इतकी प्रचंड मोठी पराधीनता शेतकऱ्यांच्या वाट्याला असताना शेतकऱ्यांची किमान मागणी ही होती की आम्हाला उपकार नको, आम्हाला MSPच्या दराने, तेही कायद्याने MSP लागू केली पाहिजे, की ज्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राईस जी आहे ना, ही आम्ही वाढवून द्यायची ही त्याची अपेक्षा नाही आहे। पण कायद्याने आम्ही कटिबद्ध असलं पाहिजे की जेव्हा केव्हा मार्केटचे दर वाढतील तेव्हा त्याप्रमाणे त्याला दर वाढले पाहिजे। कारण त्याला घ्यावं लागणाऱ्या वस्तू प्रचंड महाग आहे, त्याला मजुरी महाग आहे, मजूर खूप महाग झालेला आहे, इन्सेक्टिसाइड महाग झालेला आहे, फर्टिलायझर महाग झालेलं आहे, सीड महाग झालेला आहे, लेबर महाग झालेले आहे, त्याला लुटणारे खूप मोठ्या संख्येने वाढलेले आहे। आणि शेतकरी इतका प्रचंड चिडला होता की ज्याच्यामुळे त्याने स्वतःचा प्रचंड मोठा रोष या प्रचलित सरकारच्या, विद्यमान सरकारच्या विरोधामध्ये मत देऊन तो प्रकट केला। आणि मग आमचं टार्गेट हे होतं की या देशातला नेता, लोकशाहीचं मंदिर हे राज्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या सक्षम खांद्यावर उभं असतं। तो नेता कसा असावा? तो नेता निर्भीड असावा पहिल्यांदा, तो नेता निर्दोष असावा, तो नेता निशंक असावा, तो खऱ्या अर्थाने म्हणजे निस्पृह नेता असावा, तो निर्मळपण नेता असावा। पण हे सगळे सद्गुण, नेत्याचे सद्गुण सध्याच्या सरकारच्या नेतृत्वाच्या अंगी न दिसल्यामुळे किंबहुना हुकुमशाही, मी म्हणेल तो कायदा, कोणालाही सोबत घ्यायचं नाही। आणि एखाद्या गौरी लंकेशसारखी पत्रकार, माझ्या देशाच्या लोकशाहीचा 4था स्तंभ, त्याची आधारभूत घटक म्हणजे गौरी लंकेश मारली गेल्यानंतर सुद्धा त्याच्याविषयी खंत तर व्यक्त होत नाही। पण एखाद्याने ती जर त्याला काय म्हणतो आपण पोस्ट शेअर केली तर ती आम्ही शेअर करावी, ही अशा अत्यंत दुर्दैवी बाब आमच्या राज्यकर्त्याकडून घडत गेली। परिणामी आमचा सर्वसामान्य माणूस हा असंतुष्ट झाला। महागाई इतकी खतरनाक आहे की मी कधी कधी विचार करतो की 80-90 हजार रुपये मला पेन्शन मिळते, तरी मी पेट्रोल आणि डिझेल पंपावर माझी गाडी नेताना मला संकोच वाटतो, भीती वाटते। त्याच वेळेस मी हा विचार करतो की 200 रुपये कमावणारी किंवा 300 रुपये, 350 रुपये कमावणारा माझा मजूर माणूस, मुलगा जर शाळेत जात असेल किंवा बिमार पडला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, तो करत काय असेल? आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या वाट्या आलेलं लिबर्टी ऑफ थॉट, फेथ, बिलीफ अँड वर्शिप हे सर्व प्रकारचं सुंदर असं स्वातंत्र्य जे आम्हाला प्रदान केलं गेलं आहे भारतीय लोकशाहीने, ते जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याच्या विरोधामध्ये मात्र सगळी माणसं एक समयावधीकडून चिडल्याशिवाय राहणार नाही। माझे पत्रकार नाराज होते, माझी ब्युरोक्रेसी नाराज होती, माझा शेतकरी नाराज होता, माझा मजूर वर्ग नाराज होता आणि युवक तर प्रचंड चिडून होते। आणि आम्ही राज्यकर्ते म्हणून जेव्हा आदरणीय नेते या देशातले आदरणीय मोदी साहेबांसारखं मोठं नेतृत्व, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी,
ममता बॅनर्जी, शरदचंद्र पवार, जे कोणी विरोधी पक्षातील लोक असतील त्यांची प्रचंड बदनामी करण्याचं हे जे षडयंत्र म्हणण्यापेक्षा त्याला पण द्वेष भावना जी आहे ना ही मात्र उचित नाही. प्रत्येकाला स्वतःच्या पक्षामध्ये राहून स्वतःचा पक्ष विकसित करणं, त्या पक्षामध्ये मिळालेल्या पोझिशनच्या आधारे लोकांची भली मोठी कामं करणं हे आम्हाला अपेक्षित असतं. आणि म्हणून कोणाला वाईट म्हणून आम्ही मोठे होत नाही, कोणाचे दोष दाखवून काय आम्ही सद्गुणी होत नाही. आणि म्हणून आमच्या यवतमाळ जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक आहे ना ती अतिशय चुरशीत झाली, उत्स्फूर्तपणे झाली. आम्ही तर जात होतो, आम्ही तर डोर टू डोर गेलो, घरोघरी गेलो. काका आहे, मामा आहे, मावशी आहे, भाऊ आहे, बहीण आहे. कुठल्याही प्रकारचा उद्वेग न व्यक्त करता, कधी न चिडता अत्यंत संयमाने शांततेने आमचं टार्गेट संजय देशमुखांच्याही पेक्षा या देशातला नेता जर अँटी डेमोक्रेटिक व्हॅल्यू जपत असेल किंवा न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मानवता, शेजाधर्म, कणव, प्रेम, सहकार्य, बंधुभाव या प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये जी तुमच्या आमच्या सोयीची आहे, हिताची आहे, ती जगवणारी आहे, ह्याचा जर खून होत असेल तर मग मात्र असा नेता आम्हाला कोणालाही नको आहे. अशा प्रकारची सर्वसामान्य माणसाची भूमिका होती. आणि म्हणून कोणी कितीही पैसे वाटप केले असेल, अलीकडे पैशाचा प्रचंड मोठा पूर येऊ लागलेला आहे. पैशाच्या बळावर आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो अशा प्रकारचा अत्यंत उद्दामपणा माझ्या राज्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. कोटेशन सांगायचेच झाले तर असा कसा तो आमदार म्हणून निवडून तुला मी पाहून घेईन, तुला मी पाडल्याशिवाय राहणार नाही, माझ्याकडून पाऊस जर येत नसेल तर मी काय करू, अशा प्रकारची उद्दाम आणि गर्विष्ठ जी लोक आहे ना, या लोकांना या लोकशाहीत जगणाऱ्या आमच्या लोकशाहीचा केंद्रबिंदूच आमचा लोक आहे, आमचा मतदार आमची देवता आहे. आणि त्या मतदारांनी आम्हाला खरं त्यानं धडा शिकवलेला आहे. पैशाच्या बळावर माझ्या 7 येणार, 10 येणार, 20 येणार, काँग्रेसचं काहीच येणार नाही. म्हणून ABP माझाला मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की त्यांनी कितीही आकडे सांगू, माझी इंडिया आघाडीची किमान 30 लोक महाराष्ट्रामध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं मी स्वतः बोललो होतो. हा माझा अकारण माझा अंदाज नव्हता हा, पण मी घराघरामध्ये जाऊन लोकांची मतं जाणून घेऊन आम्ही ओळखत होतो. आणि कधीकधी सगळ्यात सुंदर भाषा जर कोणती असेल ना, अत्यंत सुस्पष्ट आणि जी विश्वासार्ह भाषा आहे ती शरीराच्या हावभावाची भाषा आहे. तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही माझ्यासोबत आहे की नाही आहे, माझे बंधू माझ्यासोबत आहे की नाही आहे, त्यांचा चेहरा सांगतो की ही इज विथ मी ऑर नॉट. आणि म्हणून अशा प्रकारे लोकांचे चेहरे मला वाचता आले आणि तेव्हाच मी ठरवलं की यस वी कॅन गेट विक्ट्री. तेव्हा अशा प्रकारचं सुंदर यश माझ्या खरं तर ते शिवसेनेचे होते. माझ्या मतदारसंघात तर 20 न 25% शिवसेनेचे लोक होते, 70 ते 80% काँग्रेसचेच लोक होते. पण काँग्रेसची माणसाची सैराट सुटली होती. लाख काय हो, पण माझा लोकशाहीचा मर्डर करणारा नेता माझ्या देशाला नको आहे. आणि मग सगळ्या लोकांनी सुंदर मतदान केलं. वास्तविक मशीनमध्ये बदमाशी झाली. माझ्याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये BJPच्या लोकांनी जे काँग्रेसचे लोक ॲश्युअर्ड जे मतदार होते ना ते तिकडे अडवले, त्यांच्या एक पॅरल यंत्रणा उभी केली, छान रजिस्टर तयार केलं आणि त्या लोकांना 500 रुपये देत जायचे, हाताला शाई लावत जायची, आता तुम्ही तिकडे जायची गरज नाही, तुम्हाला घरबसल्या मतदान करता येईल. अशा प्रकारे 43 मतं घेणारी माणसं इथे पकडल्या गेली. पण ब्युरोक्रेसीने काय केलं नाही. आम्ही कलेक्टर आणि SP सगळ्यांना सांगण्याचे प्रयत्न केले, परंतु या दडपशाहीच्या धोरणामुळे, वरच्या दबावाच्या तंत्रामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. साधा NC मॅटर म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तरीही आम्हाला खात्री होती, म्हणजे जिथे आचारसंहितेत 100% उल्लंघन होत आहे त्यांना सांगितलं की आम्हाला आंदोलन करायचं, आमचा धरणे आम्हाला नोंदवायचा, आमचा प्रोटेस्ट आम्हाला व्यक्त करायचा, तर आम्हाला परवानगी नाही मिळाली. तर म्हणे आचारसंहिता आहे. ज्या आचारसंहितेची ज्याने म्हणजे खऱ्या त्याने छेडणूकच केलेली आहे त्याला मात्र काही करत नाही. तेव्हा अशा प्रकारे हे असे कृतघ्न दिवस, अशा प्रकारे लोकशाहीचा खून करणारे काही दिवस आपल्याला सहन करायचे असतात. कारण बदल हा काळाच्या ओघामध्ये तो येत असतो. बदल होत नसेल तर थोडीशी वाट पाहिजे असते, बदल होत नसेल तर आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे असतात. बदल होतच नसेल तर असा एक दिवस सगळ्याच लोकांना छळ सहन करावा लागल्यामुळे असं एक सामूहिक मन तयार होतं की जे सगळं मत एखाद्या व्यक्तीच्या विरोधात गेल्याशिवाय राहत नाही. जसं हिटलरच्या अगोदर मुसोलिनी मारल्या गेला, त्याने लाखो लोकांची कत्तल केल्यामुळे मुसोलिनी मारल्या गेला आणि त्याच्याच नंतर तशाच प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा खऱ्या कृतज्ञपणे काम करणारा हिटलर, त्यालाही कळलं होतं की माझा देखील एक दिवस खून झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतःचा निरोप कसा घेतला माहीत आहे. त्याची सुंदर लावण्य होती, त्याची स्वतःची प्रेयसी होती. तिला एक दिवस 5 स्टार हॉटेलवर बोलावलं, तिच्याशी काय चर्चा करायची केली आणि तिला सायनाईड दिलं होतं. सायनाईड दिलं, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला मारून घेतलं. अशा प्रकारे स्वतःचा घात स्वतःच्याच हाताने करण्याची दुर्दैवी वेळा कुठल्याही डोळस नेतृत्वाच्या वाट्याला येऊ नये, अशा प्रकारे माझी स्वतःची शुभेच्छा आहे. आपण हे बघितलं की लोकसभाची निवडणूक अशा प्रकारे झाल्या. आता काय वाटतं, विधानसभाचे वारे सुरू झालेले आहे, केस सुरू आहे, काय सांगणार विधानसभाच्या बाबतीत, काय वाटतं? मी अतिशय ऑप्टिमिस्टिक विचाराचा माणूस आहे. मला माझ्या पक्षाने 6 वेळा उमेदवारी दिली.
मी 4 वेळा लगातार निवडून आलो. वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर सतत निवडून मला लोकांनी दिलं. मी निवडून आलो नाही, मला लोकांनी निवडून दिलेलं. त्याच्यानंतर मी 2 वेळा पराभूत झालो. एक वेळा 42,000 मतांनी पराभूत झालो. त्याच्यानंतर माझा पर्टिक्युलर विचार करत असेल तर नंतर 9-9.5